नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आज 7वा हप्ता, आज तुम्हाला 7वा हप्ता ह्या ठिकाणी वाटप होणार आहे. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आज तुम्हाला 7वा हप्ता वाटप होणार आहे. त्या संदर्भाची सर्वात मोठी माहिती आपण पाहणार आहोत. बघा, 9,000 रुपये आणि 6,000 रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहेत. आता 9,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना मिळतील ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आज सर्वात मोठी खुशखबर, 7वा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. तर बघा, ठीक 8 वाजल्यापासून तुम्हाला पैसे यायला ह्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्याच्या संदर्भाची काय माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. 16 जानेवारीची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात. बघा, जानेवारीचा 7वा हप्ता तुम्हाला आता त्या ठिकाणी वाटप होणार आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने व्हिडिओला शेअर करायचा. सगळ्याकडे सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला सगळीकडे शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. तर बघा, आजच्या ठिकाणी तुम्हाला जानेवारीचा हप्ता 7वा हप्ता वाटप होणार आहे. त्याची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहतायत 7व्या हप्त्याची, त्याचीच माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडली. तर बघा, राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर केले. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली. त्या याचिकेवर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही असं त्या ठिकाणी राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे, शपथपत्र दाखल केलं आहे. आता तुम्हाला काय वाटते, लाडकी बहीण योजने, खरंच लाडकी बहीण योजनेमुळे तुम्हाला फायदा झाला आहे की नाही? ज्या ज्या महिलांना फायदा झाला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये फायदा झाला आहे लिहून पाठवायचं. बघा, सरकारला पण समजायला पाहिजे की लाडक्या बहिणी पण सरकारच्या सोबत आहेत. सरकार जसं सांगतंय की आर्थिक बोजा पडणार नाही, त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींचा पण त्याला त्या ठिकाणी सहमती आहे. लाडक्या बहिणी पण सरकारच्या सोबत आहे असं तुम्हाला दाखवायचं आहे सर्व महिलांना. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये लाडक्या बहिणी योजनेमुळे तुम्हाला फायदा होतो ना, त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला फायदा होतो असं लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, कारण लाडक्या बहिणींसाठी सरकारने या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि त्या ठिकाणी सांगितलं की कोणताही आर्थिक बोजा जो आहे तो राज्य शासनावर पडणार नाही आहे. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता पुढे बघा, तर बघा, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. या योजनेत आता महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. बघा, जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्हाला आहे ना, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे सर्व महिलांना जानेवारीचे पैसे पाहिजेत म्हणून. कारण बघा, आता जानेवारीचे पैसे तुम्हाला पाहिजे. जर तुम्ही मागणी केली तर सरकार तुम्हाला पैसे देईल आणि तुम्ही जर मागणी केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. लवकरात लवकर पैसे पाहिजे असतील तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारीचे पैसे पाहिजेत लिहून पाठवायचे. तुम्हाला पैसे पाहिजेत ना, तर सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारीचे पैसे पाहिजेत असं लिहून पाठवा. सरकारपर्यंत तुमची मागणी पोहोचली पाहिजे, त्यामुळे सरकारपर्यंत ही संपूर्ण कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहून पाठवायचे जानेवारीचे पैसे पाहिजेत म्हणून. जर तुम्ही मागणी केली तरच मागण्या पूर्ण होतात आणि मागणी केली नाही तर मागणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये न चुकता जानेवारीचे पैसे पाहिजेत असं लिहून पाठवायचे. सर्वच्या सर्व महिलांनी न चुकता लिहून पाठवायचे, तरच तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याचे पैसे त्या ठिकाणी लवकरात लवकर मिळतील. आता पुढे बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. अजूनही तुमच्या मनात तो प्रश्न निर्माण झाला आहे की जानेवारी महिन्याचे जे पैसे आहेत त्याचा हप्ता कधी येणार. परंतु तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, सरकारपर्यंत तुम्हाला मागणी तुमची पोहोचवायची की जानेवारीचे पैसे पाहिजे. त्यामुळे सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता पुढे बघा,
जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांत म्हणजे 14 जानेवारीपर्यंत दिला जाईल असं सांगण्यात येत आहे. बघा 14 जानेवारीपर्यंत मकर संक्रांतीपर्यंत तुम्हाला हप्ता मिळेल असं सांगण्यात येत होतं. तो हप्ता तुम्हाला काही आला नाही. परंतु आता बघा संक्रांत होऊन 2 दिवस झालेत. आता तुम्हाला आज केव्हाही हा हप्ता जमा होऊ शकतो. केव्हाही आज रात्री 8 वाजल्यापासून तुम्हाला हा हप्ता जमा व्हायला सुरुवात होऊ शकतो. बघा सर्व महिलांना SMS येतील. सर्व महिलांना ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्या सर्व महिलांना SMS येतील. त्यामुळे ज्या महिलांना पैसे येतील त्या महिलांनी पैसे आले लिहून पाठवायचे. लगेच ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे. म्हणजे सर्व महिलांना त्याची माहिती त्या ठिकाणी कळणार आहे. सर्व महिलांना ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवायचे आणि SMS पण सर्वांनी चेक करत राहायचे. तुम्हाला SMS त्या ठिकाणी येऊ शकतात. आज जे ते त्या ठिकाणी पैसे आज 7वा हप्ता जानेवारीचा हप्ता जो आहे तो तुमच्या अकाउंटला केव्हाही जमा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला SMS येतील. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले म्हणून. आणि जानेवारीचा हप्ता पाहिजे तर लवकरात लवकर मागणी पण करा. आजपासून तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. आता बघा मात्र आत्ता अजूनही पैसे न आल्यानं महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. अजूनही पैसे तुमचे आलेले नाहीत. परंतु आज ते केव्हाही त्या ठिकाणी येऊ शकतात. जर तुमची मागणी सुरूच राहिली जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मागणी करत राहायची. जानेवारीचे पैसे पाहिजेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे सर्व महिलांना न चुकता. तरच तुमची मागणी सरकार त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. पुढे बघा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येईल असं सांगितलं. बघा लवकरच देण्यात येईल म्हणजेच आज तुम्हाला केव्हाही हा हप्ता त्या ठिकाणी जमा होऊ शकतो. परंतु तुमची मागणी जी आहे ती त्या ठिकाणी अतिशय बंद पडता कामा नये. त्यामुळे तुम्हाला मागणी करतच राहायची. जानेवारीचे पैसे पाहिजे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पुढे बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत 9,000 रुपये दिले गेलेत. दरम्यान या महिन्याचा हप्ता येण्याआधी महिलांच्या अर्जांची जी तपासणी आहे ती होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र फक्त तक्रारी आल्यानंतर महिलांचे अर्ज तपासले जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली होती. जानेवारी महिन्याचे पहिले 15 दिवस उलटून गेले तरीही अजून पुढचा हप्ता जो आहे तो आला नाही. म्हणून महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले. बघा पुढचा हप्ता आलेला नाही. जानेवारीचा हप्ता आलेला नाही. लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना स्वतःहून अर्ज मागं घेण्यास सांगितलेले आहे. जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हीही अर्ज माघारी घ्या अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो असं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. 2100 रुपये कधी मिळणार? बघा 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत ना. 1500 रुपये 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ होणार तुमची. 600 रुपयांची वाढ असे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत ही पण महत्त्वाची मागणी आहे. आता ही पण मागणी तुम्हाला लावून धरायची सर्व महिलांना. बघा सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. ही पण मागणी तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायची. 2100 रुपयांसाठी 600 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 600 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच 1500 रुपयांवर 600 रुपये वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही मागणी लावून धरायची. सरकारकडे तुम्हाला ही मागणी करावी लागेल. जर आपण मागणी त्या ठिकाणी केली तर मागण्या मान्य होत असतात. जर तुम्ही सरकारकडे मागणी केली नाही तर सरकार पण तुम्हाला देणार नाही. त्यामुळे तुम्हाला मागणी ही करायचीच आहे. सर्वांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. या योजनेत मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये दिले जाऊ शकतात. बघा ह्या ठिकाणी शक्यता आहे. परंतु जर तुमची मागणी असेल तर ते त्या ठिकाणी मिळतील. मागणी नसेल तर ते मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला मागणी ही करायचीच आहे. सुरूच ठेवायची मागणी. 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर सरकारपर्यंत तुमची मागणी त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचवायची आणि तुमची मागणी तुम्हाला मंजूर करून घ्यायची. मागणी मान्य करून घ्यायची 2100 रुपयांची. ठीक आहे. सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं होतं तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने तरतूद केली पाहिजे. अशा पद्धतीने सर्व महिलांनी मागणी करायची. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजे म्हणून. बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय तुम्हाला घेतला जाऊ शकतो आणि 2100 रुपये पण तुम्हाला दिले जाऊ शकतात. आणि त्यासोबतच जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आज केव्हाही त्या ठिकाणी जमा होऊ शकतो. ठीक आहे. आज तुम्हाला SMS येतील. त्यामुळे ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे. अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी शेअर करायचे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.